श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. नमस्कार. माझ्या सिया ऑफिशियलवर सगळ्यांचे सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण धौम्य ऋषींचा उपमन्यू नावाचा शिष्य त्याची कथा आपण वाचत होतो. आज ती आपण पुढे वाचूया. उपमन्यूने उपाध्यायांना उत्तर दिले, रुईची पाने खाल्ल्यामुळे मी आंधळा झालो आणि या विहिरीत पडलो. उपाध्याय त्याला पुन्हा म्हणाले, अश्विनी कुमार देवांचे वैद्य आहेत, त्यांची तू प्रार्थना कर. अश्विनी कुमार तुझी दृष्टी तुला परत देतील. उपाध्याय असे म्हणाल्यावर उपमन्यूने अश्विनी कुमारांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. उपमन्यू म्हणाला, हे अश्विनी कुमारांनो, ही सृष्टी उत्पन्न झाली नव्हती तेव्हा देखील आपण परब्रह्म रूपाने होता. आपणच हिरण्यगर्भ रूपाने अवतीर्ण झाला असल्यामुळे आपली उत्पत्ती फार पूर्वी झाली आहे. आपणच या विचित्र प्रपंचाच्या रूपाने भासमान होता आहात. आपण अनंत आहात. आपण दिव्य वृत्तीमध्ये संक्रांत झालेल्या चैतन्याच्या योगाने प्रकाशमान आहात. शरीररूपी वृक्षावर आरूढ झालेले आपण दोन पक्षी आहात. आपण त्रिगुणातीत आहात. आपण अप्रमेय आहात. आपल्या ठिकाणी असलेल्या सत्वगत विक्षेप शक्तीच्या योगे या सर्व भुवनांचा विस्तार करणारे आहात. वाणीच्या द्वारे आणि तपाच्या द्वारे मी आत्मरूपाने आपली प्राप्ती करून घेण्याविषयी उत्कंठित आहे. आपण रमणीय आणि असंग असलेले दोन पक्षी आहात. या सर्व विश्वाच्या लयाचे आपण अधिष्ठान आहात. रज्जू सर्पाप्रमाणे असत्य असलेल्या आणि विनाश पावणाऱ्या वस्तूंचा आपल्या ठायी पूर्ण अभाव आहे. आपण सुनासिक आहात. आपण निश्चितपणाने काळाला जिंकणारे आहात. सूर्याची उत्पत्ती करून दिवसरूपी शुभ्र तंतूंनी आणि रात्रीरूपी कृष्ण तंतूंनी आपण संवत्सररूपी वस्त्र विणीत असता आणि देवयान आणि पितृयान नावाच्या दोन मार्गांची आपण अतिशय शीघ्रपणे आखणी करून देत असता. परमात्म्याच्या सामर्थ्याने ग्रस्त झालेल्या जीवरूपी पक्षिणीची आपण मुक्तता केली आणि तिला भाग्याच्या राशीवर आपण बसविले. अज्ञानाच्या संगतीने राहणारे अत्यंत मूढ पुरुष जोपर्यंत वासनासक्त असतात आणि इंद्रियासमोर नम्र असतात तोपर्यंत अनात्मदोषाचा ज्यांना स्पर्शही माहीत नाही असे आपण शरीर धारण करणारे आहात असे त्यांना वाटत असते. अहोरात्ररूपी 360 गायी संवत्सररूपी एका वासराला जन्म देतात. विहित क्रियांपासून प्राप्त होणारी फले जरी अनेक असली तरी विविदिशा नामक एकच मुख्य फल प्राप्त करून देणारे दूध अश्विनी कुमार त्या संवत्सररूपी वत्साला पाजत असतात. हे वत्स सर्व वस्तूंचा विनाश करते आणि सर्व प्रकारच्या कार्यांची पुन्हा उत्पत्ती करते. संवत्सर म्हणजे कालचक्राचा तुंबा असून त्याला अहोरात्ररूपी 720 आरे जोडलेले आहेत. हे 720 आरे संवत्सररूपी चाकाच्या वेढ्याला जोडलेले असून या वेढ्याचे 12 भाग हेच 12 महिने होत. हे कालचक्र अखंड फिरत असते, त्याला उसंत नाही. हे अश्विनी कुमार हो, आपण निर्मिलेले हे मायामय चक्र या मर्त्य जगातील आणि परलोकातील प्रजांवर नित्य अंमल गाजवीत असते.
संवत्सर रूपी कण्यामध्ये 12 राशी हे 12 आर्या असलेले व 6 ऋतू हे 6 तुंबे असलेले एक चक्र आहे. हे चक्र कर्मफलाची प्राप्ती करून देत असते. सर्व कालाभिमानी देवता या चक्राशीच संबंध असतात. जन्म मरणाच्या दुःखाने दीन झालेल्या माझी हे अश्विनी कुमार हो, या चक्रापासून सोडवणूक करा. हे अश्विनी कुमार हो, या विश्वामध्ये निर्माण झालेल्या पंचभौतिक वस्तू आपणच आहात. सोमाने उपलक्षित असलेल्या सर्व कर्मांचा आणि त्या कर्माचे फळ असलेल्या ऐहिक व पारलौकिक फळांचा तुम्हीच लय करीत असता. तुम्ही स्वतः ब्रह्मरूप असता सुद्धा अनादि अविद्येमुळे साधन संपत्तीच्या ऐश्वर्याचा त्याग करून इंद्रियांना विषयेंद्रिया संयोगोत्पन्न हर्षाने प्रेरणा देता आणि आपणच त्या उत्कट आनंदाचा महिमा प्राप्त करून घेत असता. हे अश्विनी कुमार हो, या सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीच आपण प्राची इत्यादी 10 दिशांची निर्मिती करून ठेवता. रथातून गमन करणाऱ्या या सर्व प्राण्यांना समान असलेल्या सूर्याची आणि अंतरिक्षांची उत्पत्ती देखील आपणच करता. त्या दिशांच्या गतीला म्हणजेच दिशांशी संबंध असलेल्या सूर्याच्या गतीला अनुसरूनच ऋषी कर्मांचे आचरण करीत असतात. तसेच देव आणि मनुष्य प्राप्त झालेल्या ऐश्वर्याचा सर्वतोपरी उपभोग घेत आहेत. हे अश्विनी कुमार हो, रक्तवर्ण तेज, शुभ्रवर्ण जल आणि कृष्णवर्ण पृथ्वी या 3 महाभूतांचे परस्परात अनेक प्रकारांनी मिश्रण करून आपण या विश्वामधील विविध आकारांची निर्मिती करता. येणेप्रमाणे अनेक आकारांनी मूर्त झालेली ही 3 महाभूते सर्व भुवनांची निर्मिती करतात. सूर्याचे किरण ज्याप्रमाणे सूर्याचेच अंश असतात, त्याचप्रमाणे आपलेच अंश असलेले जीव देह, इंद्रिये आणि बुद्धी इत्यादी विकारांचे दास बनून विषयांचा उपभोग घेत असतात. ते जीव म्हणजे पृथ्वीचा आश्रय करून राहणारे देव, मनुष्य आणि पशु इत्यादी होत. अशा प्रकारे विख्यात असलेल्या अश्विनी कुमारांनो, मी आपले पूजन करीत आहे. आकाश कमलांची जी माला तुम्ही धारण केली आहे, त्या मालेचे पासून निर्माण झालेल्या ज्या कार्यजातामध्ये तुम्ही प्रवेश करिता आणि ते धारण करिता त्या कार्यजाताचे देखील मी पूजन करीत आहे. मातापित्यांच्या मुखामधून उदरात प्रविष्ट होणारे अन्न ही गर्भाची प्राथमिक अवस्था होय. नंतर हा गर्भ पुरुषाच्या ठिकाणी वीर्य रूपाने आणि स्त्रीच्या ठिकाणी शोणित रूपाने परिणत होतो. मुळात चैतन्यरहित असलेला देह उपस्थेंद्रियाच्या द्वारे पुरुष निर्माण करतो आणि स्त्री निर्माण करते. अर्भक रूपाने गर्भ जन्माला येता क्षणीच आईच्या अंगावर स्तनपान करावयास प्रवृत्त होतो. अश्विनी कुमारांनो, हा गर्भ म्हणजे अन्य कोणी नसून प्रत्यक्ष आपणच आहात. सर्व विश्वांचा समावेश ज्यामध्ये झाला आहे ते ब्रह्म आपणच आहात. म्हणून माझ्या जीवनासाठी माझ्या नेत्रावर आलेला हा अंधत्व रूप पडदा आपण दूर करा. आपल्या ठायी असलेल्या एकूण 1 गुणांचे वर्णन करून आपली सर्वांग परिपूर्ण स्तुती करणे माझ्या सामर्थ्याच्या पलीकडचे आहे. मी चालत असता मार्गामध्ये मला मूर्छा आल्याप्रमाणे झाले. माझी दृष्टी गेली आणि मी या ओसाड विहिरीत पडलो. आता शरणागतांना अभय देणाऱ्या आपणाला मी शरण आलो आहे. अशा प्रकारे उपमन्यूने स्तुती केल्यावर भगवान अश्विनी कुमार त्याच्याजवळ प्राप्त झाले आणि त्याला म्हणाले, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत आणि तुझ्यासाठी हा मांडा घेऊन आलो आहोत. हा मांडा तू खाऊन टाक. अश्विनी कुमार त्याला असे म्हणाल्यावर तो उलट त्यांना म्हणाला,
आपण म्हणालात ते सत्य आहे, पण प्रथम उपाध्यायांना अर्पण केल्या वाचून हा मांडा खावा असे मला वाटत नाही. यावर अश्विनी कुमार उपमन्यूला म्हणाले, तुझ्या उपाध्यायांनी मागे एकदा आमची अशीच स्तुती केली होती. आता तुला दिला तसाच मांडा त्यावेळी आम्ही त्याला दिला होता आणि गुरुला अर्पण न करताच त्याने तो खाल्ला होता. म्हणून मागे तुझ्या उपाध्यायाने जे केले तसेच तूही आता कर. अश्विनी कुमार असे बोलल्यावर उपमन्यू उलट त्यांना म्हणाला, हा मांडा उपाध्यायांना अर्पण केल्याशिवाय खाण्याचा विचारसुद्धा माझ्या मनात येत नाही, असे मी आपणास पुन्हा नम्रपणे सांगतो. अश्विनी कुमार उपमन्यूला म्हणाले, गुरुवरील तुझी ही विलक्षण भक्ती पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत. तुझ्या गुरुचे दात लोखंडाचे आहेत, पण तुझे दात मात्र सुवर्णाचे होतील आणि तुझी गेलेली दृष्टी तुला परत मिळेल. इतकेच नाही तर तुला ज्ञानाची प्राप्ती होईल. अश्विनी कुमार म्हणाल्याप्रमाणे उपमन्यूची गेलेली दृष्टी पुन्हा आली. नंतर तो उपाध्यायांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून त्याने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. त्याचा वृत्तांत ऐकताच उपाध्यायही त्याच्यावर संतुष्ट झाले आणि उपाध्याय त्याला म्हणाले, अश्विनी कुमारांनी तुला वर दिल्याप्रमाणे तुला ज्ञानाची प्राप्ती होईल. सर्व वेदांचे ज्ञान तुला स्फुरेल, तसेच सर्व धर्म शास्त्रांचे ज्ञान देखील तुला स्फुरेल. अशा प्रकारे उपाध्यायांनी उपमन्यूची परीक्षा केली. इथे उपमन्यूची गोष्ट पूर्ण झाली. उद्या आपण धौम्य ऋषींच्या वेद नावाच्या शिष्याची गोष्ट वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.